चला आज आपण बनवणार आहे झिंग्याची भाजी। जिरं तेल मी आधीच टाकून ठेवलं होतं। अद्रक लसूण, हिरवी मिरची पेस्ट तुमच्या आवडीप्रमाणे मिक्स करूया। टमाटे परतू आता आपण मसाले टाकू। मसाले म्हणजे फक्त हळद टाकायची, आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे, पण आता झिंगा टाकून घेऊया। हे बघा मोठा झिंगा आहे, तर आपण याला परतून घेऊया। थोडंसं पाणी टाकून घेऊ आपण, शिजले पाहिजे अर्धा ग्लास पाणी। आता आपण याला 10 मिनिटं वाफेवर शिजवू। आपली आता आपण सर्व करून आपली झिंग्याची भाजी सुकी आवडली असेल तुम्ही पोळी बरोबर भाकरी बरोबर खाऊ शकता। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।